आजच्या संदेशाकडे, आजच्या वचनाकडे आपण जाऊ. आणि आजचा संदेश जो आहे, आणि ऑफकोर्स तुम्हाला हे ऐकताना किंवा हे वाचताना एक विचित्र वाटत असेल, पण या संदेशाद्वारे तुम्हाला या गोष्टीचा अर्थ कळेल. आणि आजचा जो संदेश आहे, जो कोणालाच आवडणार नाही, त्याचं जे शीर्षक आहे ते म्हणजे पुन्हा गुलामी. आणि याचा अर्थ या संदेशाद्वारे पुढे आपल्याला कळेल. लक्षात ठेवा, मागच्या रविवारी आपण जो संदेश ऐकला तो म्हणजे पापापासून आपल्याला स्वातंत्र्य भेटणे. आणि ते म्हणजे की जेव्हा आपण ख्रिस्ताला हाक मारतो, आपल्या पापाची क्षमा त्याला मागतो, आपल्या आत्म्यासाठी आपण त्याला हाक मारतो की ख्रिस्ता माझा आत्मा वाचव, मला नरकात जायचं नाही, माझे पाप मला नरकात टाकतील. तसं तुम्ही साक्षसुद्धा ऐकली. त्याच समय त्याच वेळेस काय होतं, स्वर्गातून ख्रिस्त तुमची प्रार्थना ऐकतो, तुमच्या पापाची क्षमा करतो, जो उद्धार, जो तारण आहे तुम्हाला देतो, तो तुमचे सगळ्या पापांचे जाळे, तो तुमच्या सगळ्या पापाची जे गुलामी आहे त्या सगळ्या गोष्टीला तो काय करतो, सगळ्या गोष्टी तो तोडतो, त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढतो, तुम्हाला मुक्त करतो. आणि त्याची इच्छा आहे का तुम्ही आता त्या पुन्हा पापाच्या गुलामीत जाऊ नये. आणि देवाची इच्छा आहे का तुम्ही पुन्हा एकदा त्याच पापाच्या साखळीत अडकू नये. आणि त्याच्यासाठी देवाने तुम्हाला काय केलं, जोही त्याला स्वीकारतो त्याला काय करतो, त्या पापापासून तो मुक्त करतो. आणि हे देवाची इच्छा आहे का तुम्ही पुन्हा गुलामीत जाऊ नये. याच्या पुढे आपण काही गोष्टी समजू. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता, जेही लोकांनी त्याने बरं केलं, ज्याही लोकांचे पापांची क्षमा केली, येशू ख्रिस्ताने त्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट सांगितली. जसं आपण ह्या गोष्टी आपण बघितल्या आहे का, जो व्यक्ती त्या सब्बात पुलाजवळ देवाने जेव्हा त्याला बरं केलं, तर योहान 5:14 सांगतं, त्यानंतर तो येशूला परमेश्वराच्या भवनात भेटला, तेव्हा तो त्यास म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वेपेक्षाही अधिक वाईट होईल. याचा अर्थ, ज्याही व्यक्तीला ख्रिस्त क्षमा करतो, ज्याही व्यक्तीचं तारण होतो, ख्रिस्त त्याला सगळ्यात आधी सांगतो की आता पुन्हा जाऊ नको, आता स्वतः तिथं अडकू नको, कारण तुला त्यातून बाहेर काढलं आहे, नाही तर तुझी परिस्थिती अधिक वाईट होईल. आणखी एक गोष्ट, जेव्हा एक व्यभिचारी स्त्री आणि येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना जेव्हा सगळ्या लोकांनी तिच्यावर दोष लावला, आणि माहित आहे, आणि सगळे तिला गोट्याने मारणार होते, येशू ख्रिस्ताने तिला काय म्हटलं की ज्याने कधीच पाप केलं नाही त्याने तिच्यावर पहिला दगड मारावा. आणि सगळ्या लोकांना दिसलं की आपण सगळे पापी आहो, आणि म्हणून एकही दगड कोणी मारू शकले नाही, आणि ते सगळे निघून गेले. आणि येशू ख्रिस्त तिला म्हणाला, योहान 8:11 मध्ये ती म्हणाली, प्रभूजी कोणी नाही, कारण येशू ख्रिस्ताने तिला म्हटलं की तुझे जे दोष लावणारे कुठे आहे, तर ती म्हणाली कोणीच नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मी देखील तुला दोषी ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नको. म्हणून आपण हे बघतो की देवाची इच्छा काय आहे का, जे स्वातंत्र्य आपल्याला पापापासून मिळतं, जे तारणाच्या दिवशी ख्रिस्त तुम्हाला वाचवतो, देवाची इच्छा आहे की पुन्हा फिरून तुम्ही त्याच जीवनात जाऊ नये. मागच्या आठवड्यात एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला त्या गुलाम स्त्रीची सांगितली, ओके नाही. ते गुलाम स्त्रीचं काय सांगितलं मी तुम्हाला, की जेव्हा मनुष्याची गुलामी होत होती जुन्या काळात, तेव्हा तिची गुलामी होत होती. आणि एक जो चांगला जो व्यक्ती आहे, जो मर्चंट किंवा जो व्यक्ती तिच्याजवळ आला, आणि तिचा जो मालक आहे, त्याला त्या गुलामीची त्या स्त्रीची त्याने किंमत मोजली, आणि तिला त्या गुलामीतून बाहेर काढलं. आणि त्याने काय सांगितलं तिला की पुन्हा आता तू गुलामीत जाऊ नको, मी तुझी परतफेड केली आहे, तुझ्याविषयीचा सगळा पैसा, तुझी रक्कम भरलेली आहे, आता पुन्हा तिकडे तू जाऊ नको. ही गोष्ट मागच्या आठवड्यातल्या संदेशामध्ये ऐकली. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा मालक गेल्यानंतर ती स्त्री जर पुन्हा एकदा आपल्या त्याच जुन्या मालकाकडे गेली आणि म्हटलं की मला हे गुलामीच आवडते, मला हेच आवडते का तुम्ही माझ्यावर राज्य करता, मला हेच आवडते का तुम्ही ह्या जाळीमध्ये मला ठेवता, काय म्हणाल तुम्ही, काय आहे. म्हणजे हे स्वातंत्र्य हिला भेटलं, आणि पुन्हा एकदा ही म्हणते की मी त्याच गुलामी, त्याच पापाजवळ, त्याच जुन्या मालकाकडे, जो माझ्यावर हक्क चालवतो, मला तो काय करतो, माझं स्वातंत्र्य घेतो, गुलामीत ठेवतो, पापांच्या जाळ्यात ठेवतो,
त्याच्याकडे जर ती पुन्हा जाईल मुक्त केल्यानंतर, आपण म्हणू याला डोकं आहे का नाही, हिला विचार आहे का नाही, असं कोणी का करू शकतं? आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपण आजचा हा जो संदेश आहे याच्याद्वारे स्वतःला चेक करावे. एक लक्षात ठेवा, या खोलीतले जे लोक आहेत ओके नाही, किंवा हे वचन हे संदेश ऐकणारे जे आहेत, तीन प्रकारचे लोक आहेत. पहिले, जे कधी स्वातंत्र्य झाले नाही, ज्यांनी कधीच ख्रिस्ताला हाक मारली नाही, त्यांच्या पापाची क्षमा झाली नाही, तुम्हाला स्वातंत्र्य भेटलं नाही, तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही, हे पहिली मंडळी ओके नाही. देव जाणतो, तुम्ही जाणता. दुसरी मंडळी किंवा दुसरे लोक असे लोक आहेत ज्यांच्याविषयी आपण मागचा संदेश दिला, यासाठी का तुम्ही ख्रिस्ताला हाक मारली, तुमच्या पापाची क्षमा झाली, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि तुमची इच्छा आहे की आता पुन्हा मी गुलामीत जाऊ नये, आणि देवाला धन्यवाद कारण तुम्ही देवाची इच्छा करत आहात. आणि तिसरे लोक म्हणजे ज्यांना स्वातंत्र्य मिळालं, त्यांच्या पापाची क्षमा झाली, पण ते पुन्हा एकदा आपल्या त्याच जुन्या गोष्टीत स्वतःला अडकून घेत आहेत आणि स्वतःला गुलामीत टाकत आहेत. त्यांच्यासाठी हा संदेश आहे. आणि म्हणून तुम्ही स्वतःला चेक करा की पहिले मला स्वातंत्र्य भेटलं आहे का नाही. पहिली हे गोष्ट की मी पहिलेच गुलामीत आहे. दुसरं जे की हो मला स्वातंत्र्य भेटलं आहे, मी पवित्र जीवन जगत आहे, देवाच्या वचनावर जगत आहे, देवाला धन्यवाद, देवाला गौरव तुमच्या जीवनातून होत आहे. तिसरं, तुम्हाला स्वातंत्र्य भेटलं, तुम्हाला माहित आहे की एक दिवस असा होता की ख्रिस्ताने मला वाचवलं, पण तरी पुन्हा एकदा तुम्ही त्याच गुलामीत जात आहात, त्याच शैतानाकडे, त्याच पापाकडे, त्याच वाईटाकडे तुम्ही जात आहात आणि तेच पाप स्वतःवर ओढून घेत आहात, तर त्यालाच म्हणतात पुन्हा गुलामी. तो आजचा संदेश आहे. पण इतकंच नव्हे तर देव अशा लोकांविषयी जे पुन्हा गुलामीत जातात त्यांच्याविषयी काय बोलत आहे आपण आजच्या वचनातून बघू. दुसरं पेत्र 2:20 म्हणतं, कारण त्यांना आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याचे ज्ञान होऊन ते जगाच्या घाणीतून बाहेर निघाल्यावर त्यांनी पुन्हा त्या घाणीत अडकून जर स्वतःला असह्य करून घेतले तर त्यांची शेवटची स्थिती त्यांच्या पहिल्या स्थितीतून अधिक वाईट होते. म्हणजे इथं देव काय बोलत आहे, आपण एक एक गोष्ट बघणार आहोत की आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याचे ज्ञान होऊन म्हणजे काय की ज्याला कळलं का मी पापी आहे, ज्याला समजलं का ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, ज्याने ख्रिस्ताला हाक मारली त्याला समजलं का ख्रिस्ताने माझ्या पापाची क्षमा क्रूसावर घेतली आहे आणि तो मला क्षमा करू शकतो. इतकंच नाही तर तुम्ही त्याला विश्वास ठेवला आणि जे महान तारण तुमच्या पापाची क्षमा तुम्ही देवापासून घेतली, आणि म्हणून देव म्हणत आहे की अरे तुम्ही त्याला ओळखलाय, म्हणजे तुम्हाला समजलं या जीवनातलं जे सगळ्यात मोठं जे गिफ्ट आहे ते तुम्ही स्वीकारलं आहे. देवाने, विचार करा, जगातल्या गोष्टीवर जेव्हा आपण प्रेम करतो, देव काय म्हणतो, त्या जगाच्या घाणीतून तुम्हाला बाहेर काढलेलं आहे, हे सगळं तुमच्या संग झालेलं आहे, आणि तो म्हणतो का आता तुम्ही पुन्हा त्या घाणीत अडकून, म्हणजे तुमची इच्छा आहे की मी पुन्हा त्या घाणीत जाऊ ज्याच्यातून तुम्हाला मी बाहेर काढलं, तुम्ही मला ओळखलं, मी तुमच्या पापाची क्षमा केली, पण तुम्ही पुन्हा एकदा त्या घाणीत पुन्हा जाता. पुढे देव म्हणतो आणि काय करता, जर स्वतःला असह्य करून घेतले. असह्य म्हणजे काय, विचार करा पुन्हा एकदा तीच गोष्ट की तुम्ही तुमचा जुना मालक जो शैतान आहे, तुम्ही त्याला म्हणता की नाही मला हे पाप करणं आवडतं, मला हा व्यभिचार आवडतो, मला हे वाईट करणं आवडतं, आणि ज्या पापाच्या जाळ्या ख्रिस्ताने मोडल्या आहेत, ज्या बंधनातून तुम्हाला बाहेर काढलं आहे, तुम्ही पुन्हा त्या शैतानाकडे, हो मला बांधून घे, मला हेच आवडतं, मला याचीच इच्छा आहे, मला हे फार आवडतं. आणि म्हणून देव म्हणतो की अरे तुम्हाला मी मुक्त केले आणि तुम्ही पुन्हा असह्य होता, पुन्हा त्या घाणीत पुन्हा तुम्ही जाता. पुढे तो म्हणत आहे फक्त एवढंच नाही, तो काय म्हणतो, तर त्यांची शेवटची स्थिती, म्हणजे आता तुम्ही जेव्हा गुलामीत पुन्हा जाता, तो म्हणतो तुमची ही जी स्थिती आहे पहिल्याही स्थितीहून अधिक वाईट होते. फक्त असंच नाही की तुम्ही गुलामी निवडता पुन्हा, तो काय म्हणतो, तुम्ही स्वतंत्र झाल्यावर पुन्हा जेव्हा पापात जाता, पुन्हा जेव्हा तुम्ही पाप करता, तुमची स्थिती पहिल्यापेक्षाही अधिक वाईट होते. पुढच्या गोष्टी आपण बघू. आणि हे किती वाईट ही गोष्ट आहे ओके नाही का, देवाने आपल्याला आपल्या जुन्या सवयीपासून,
जुन्या पापांपासून, वाईट मित्रांपासून, वाईट गोष्टीपासून, वाईट बघण्यापासून, वाईट संबंधापासून त्याच्यातून पूर्ण सोडलं. तुम्हाला समजलं का ख्रिस्ताने नवीन जीवन दिलं आणि पुन्हा आपण त्या स्वतःला असह्य करून त्याच पापाच्या जुन्या मैत्रीकडे, जुन्या लोकांकडे, जुन्या पापांकडे, जुन्या सवयीकडे, जुन्या बघणांकडे, कारण आपल्याला माहित आहे की हे वाईट आहे, आणि पुन्हा तुम्ही स्वतःला असह्य करून त्याच गोष्टी स्वतः करता. आणि म्हणून देव म्हणतो की तुमची स्थिती फार वाईट होणार आहे. पुढे आपण बघू दुसरं वचन जे सांगतं, 21वं वचन, 2 पेत्र 2:21. कारण त्यांना नीती महत्वाचा मार्ग समजल्यावर त्यांनी दिलेली पवित्र आज्ञा सोडून देऊन त्यांनी मागे फिरावे. याचा अर्थ समजून घ्या. तो काय म्हणतो की नीती महत्वाचा मार्ग तुम्हाला मी शिकवला आहे का ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, जो क्षण आहे, जर तुमचा उद्धार झाला आहे तर तुम्हाला हे कळावं. लक्षात ठेवा, जेव्हा मी निलेशची तुम्हाला साक्ष सांगितली, कसं कळलं त्याला की माझ्या पापाची क्षमा झाली, माझं वजन हलकं झालं? कारण काय होतं, स्वर्गातील जो पवित्र देव आहे त्याचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो आणि तो तुमच्या पापाची क्षमा करतो आणि तुमचे सगळे पापाचे ओझे जे हलके होतात. प्लस तुम्हाला जो देवाचा आत्मा यासाठी दिलेला आहे का तुम्ही पवित्र जीवन जगावं, तुम्ही पवित्रते जगावं. विचार करा, हा देवाचा आत्मा जो पवित्र आहे, ज्याला पाप बिलकुल तो बघत सुद्धा नाही, तो आत्मा तुमच्यापाशी दिलेला आहे जो तुमच्या सोबत सदैव राहतो. आणि त्या आत्म्याला, पवित्र देवाच्या आत्म्याला घेऊन तुम्ही जेव्हा पाप करता, हो की नाही, जेही तुमच्या जीवनात आहे, देव सांगतो या जगाच्या गोष्टी, देव म्हणतो ही जगातली घाण आहे, त्या देवाच्या आत्म्याला तुम्ही त्या घाणीकडे घेऊन जाता, है की नाही. मला आवडते हे करणं. विचार करा की तुम्ही देवाला किती दुखवता. त्याच्या आधी देवाचा आत्मा तुमच्या जवळ नव्हता, कारण जर तुमचा उद्धार झाला नाही, त्या व्यक्तीला काहीच कळत नाही की माझ्या संग काय होत आहे, त्याला पाप करणं आवडतं. पण आपण अशांविषयी बोलत आहे की ज्याला देवाने स्वातंत्र्य दिलं, उद्धार दिला, देवाचा आत्मा दिला. आणि विचार करा, मी तुम्हाला सांगत असतो माझ्यापाशी देवाचा आत्मा आहे, कारण मला माहित आहे देवाने मला वाचवलं. आणि जर मी माझ्या फोनवर एखादी घाण बघत आहे, हो की नाही, माझ्यासोबत मी काय करत आहे, जो देवाचा आत्मा आहे, जो बिलकुल पाप बघू शकत नाही, हो की नाही, त्याच्या आत्म्याला दुखवत आहे. जेव्हा मी वाईट करत आहे, जेव्हा मी व्यभिचार करत आहे, जेव्हा मी चोरी करत आहे, जेव्हा मी वाईट बोलत आहे, या सगळ्या गोष्टी करत असताना देवाचा आत्मा तुमच्यापासून बाहेर जातो का? नाही. तो तुमच्यासाठी दिलाच यासाठी आहे का तुम्ही सील व्हावे. तो तुमच्यामध्ये राहतो, तुमचं शरीर मंदिर होतं. आणि जेव्हा तुमच्या मंदिर झालेल्या शरीरामध्ये, तुमचं शरीर का मंदिर असतं? कारण जेव्हा, लक्षात ठेवा, मंदिर म्हणजे काय, जिथे देव राहतो. आणि म्हणून तुमचं जे शरीर आहे तिथे देवाचा आत्मा दिला जातो, तुमचं शरीर मंदिर होतं. आणि तुम्ही जेव्हा त्याला घाण लावता, काय म्हटलंय देवाने, जगाच्या घाणीत तुम्हा पुन्हा जाता. देव म्हणतो ही किती वाईट गोष्ट आहे, कारण तुम्हाला आता माहित आहे की पवित्रता काय आहे. तुम्हाला हे माहित आहे का पवित्र देव आहे, त्या पवित्र देवाने मला वाचवलं आहे आणि मी आता पाप करू नये, हा नीतिमत्वाचा मार्ग तुम्हाला समजला आहे. पवित्र आज्ञा सोडून देऊन त्यांनी मागे फिरावे. आणि पुढे बघा तो काय म्हणतो, हे बघा किती वाईटपेक्षा किती कठोर शब्दामध्ये देव म्हणतो, हे होण्यापेक्षा, म्हणजे हे असं तुम्ही जेव्हा करता, पुन्हा स्वतःला गुलामीत टाकता, असे होण्यापेक्षा त्यांना त्याचे ज्ञान झाले नसते तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते. किती वाईट ही गोष्ट आहे. म्हणजे ही काय गोष्ट माहित आहे, कारण माझ्यापाशी मला माहित आहे की मेल्यानंतर मी स्वर्गात जाणार आहे, कारण ख्रिस्ताने मला वाचवलं. आणि देव म्हणतो की जर तुला हे समजलंच नसतं ते किती बरं, कारण जर तू पुन्हा गुलामीत जातं, याच्यापेक्षा जर तुझा उद्धार आणि तुला स्वातंत्र्य झालं नसतं, हे जास्त बरं झालं असतं. मी स्वतः तुम्हाला सांगतो, मी या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही का देव माझा उद्धार माझ्यापासून घेऊन गेल. आणि जसं मी तुम्हाला शिकवतो, उद्धार हा एकच वेळेस असतो, पण देवाचं वचन तुम्हाला सांगतो, कारण तुमचं सॅल्वेशन जर तुम्ही झालं असेल, उद्धार झाला असेल, तर कोणीच तुमच्यापासून घेऊ शकत नाही. पण देव एवढ्या कठोर शब्दात सांगत आहे की अरे तुमची इच्छा हेच होती, तुम्हाला हेच गोष्टी करायच्या होत्या,
याच घाणीत तुम्हाला लोळायचं होतं, मग तुम्हाला स्वातंत्र्य घेतलं कशासाठी? मग तुम्ही माझ्याजवळ आले कशासाठी? तुमच्या पापाची शिक्षा क्षमा तुम्ही घेतली कशासाठी? मी तुम्हाला पवित्र केलं, त्या घाणीतून पुन्हा बाहेर काढलं, आणि जर तुम्ही तिथेच जाता, याच्यापेक्षा बरं होतं की तुम्हाला कधीच स्वातंत्र्य भेटलं पाहिजे नव्हतं. तो म्हणतो, नसते झाले असते तर ते बरे झाले असते. पुढे याच्याही पेक्षा कठोर शब्दात देव काय म्हणतो हे शेवटचे तुम्ही ऐका. 22वं वचन, 2 पेत्र 2:22 मध्ये येशू ख्रिस्त पेत्र म्हणतो, कारण कुत्रे आपल्या ओलीकडे पुन्हा फिरते आणि धुतल्यानंतर डुकरीन लोळण्यासाठी घाणीत शिरते. समजलं? ह्या डोळ्यासमोर आणून ठेवा, किती वाईट आहे, हो की नाही? कुत्रे आपल्या ओलीकडे पुन्हा फिरतात आणि धुतलेली डुकरीन लोळण्यासाठी घाणीत शिरते. ही जी खरी मन तिच्याप्रमाणे हे त्यांना झाले आहेत. हे देवाचे शब्द आहेत की जेव्हा आपण पुन्हा गुलामीत जातो, त्याच गोष्टी करतो. देव म्हणतो, तुम्ही हे काय करत आहात? जसा कुत्रा जो ओकतो त्यालाच जसा चाटायला जातो, याच्यापेक्षाही वाईट तुम्ही ह्या गोष्टी करत आहात. मग याच्यासारखं वाईट काय आहे? तर तुम्ही हे स्वातंत्र्य घेतलं का? पुन्हा गुलामीत जात का आहात? आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो का हे फार वाईट आहे जेव्हा तुम्हाला स्वर्गातील पवित्र देव समजला, पण तुम्ही तुमचं जीवन बदलत ना. तुम्ही त्याच गोष्टी जुन्या, तुम्हाला त्या मोहातून सोडत ना. तुमची इच्छा नाही, तुम्हाला ते जगाची घाण आवडते. देव म्हणते, तू गुलामीतच असता तर जास्त बरं झालं असतं. फक्त एवढंच नव्हे, पुढच्या आपण गोष्टी बघू. फक्त असं आहे का की एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचा न्याय आहे. जो अविश्वासू आहे, ज्याचा उद्धार झाला नाही, त्याच्या पापाचा न्याय आहे. आणि जो विश्वासू आहे, जो उद्धार झाला आहे, त्याच्या उद्धारानंतर त्याने काय जीवन जगलं त्याच्याविषयी न्याय आहे. पण इथे देव काय म्हणतो, आणि त्याचे जे पडसाद आहे, कारण तुम्ही पुन्हा गुलामी निवडली, त्याच्याविषयी तुम्ही ऐका. पहिले, तुम्ही देवाचे आशीर्वाद सगळे मुक्ता. या पृथ्वीवर असताना जे देव तुम्हाला आशीर्वादित करू इच्छित असले, तर देवाच्या ज्या योजना तुमच्यासाठी असत्या, ज्या देवाने तुम्हाला जे आशीर्वाद केलं असतं, तुमचे धंदे, तुमचे बिझनेस, तुमचं कुटुंब, तुमचं आरोग्य, आणि ज्याही गोष्टी तुम्हाच्यासाठी प्रिय आहेत, ज्या देवाने आशीर्वादित केल्या असत्या, त्या सगळ्या गोष्टी देव काय करतो, घेऊन घेतो. त्याचे आशीर्वाद तुमच्यापासून मिटतात. देव तुमच्यावर पहिले आनंदित नाही, कारण तुम्ही देवाविरुद्ध पाप करत आहात. तिसरी गोष्ट, देव तुमच्या प्रार्थना ऐकत नाही. तुम्ही कितीकही देवदेव केलं, कितीकही येशू येशू केलं, कितीकही प्रार्थना केल्या, देव तुमच्या प्रार्थना ऐकत नाही. देव पाप्याची प्रार्थना ऐकत नाही. पुढे देवाचा न्याय तुमच्यावर आहे, कारण तुम्ही पुन्हा गुलामी स्वीकारली, आणि तुम्हाला देवासमोर की तुम्ही स्वातंत्र्य झाल्यावर पुन्हा गुलामीत तुम्ही का गेले याच्याविषयी तुमचा न्याय आहे. कारण तुम्हाला आणि मला न्याय देणं आहे, जर आपण तो पुन्हा जुना मार्ग स्वीकारतो. पुढे सगळ्यात मोठी गोष्ट, छोट्याशा क्षणिक पापासाठी किंवा फायद्यासाठी त्या शैतानाने पुन्हा तुम्हाला लोभ टाकलं, पुन्हा ते वाईट मित्र पाठवले, पुन्हा एकदा तुमच्या गरजेनुसार तुम्हाला फसवलं. त्या छोट्याशा फायद्यासाठी जे अनंताचे आशीर्वाद देव तुम्हाला देऊ इच्छित होता, ते सगळे तुम्ही घेऊन घेतले. का? कारण फक्त 2 गोष्टीचा फायदा तुमचा झाला असता. याच्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जुनं जीवन निवडलं. या गोष्टी तुम्ही मुक्ता. दुसरं, देव तुमचा उपयोग करून घेत नाही, कारण तुम्हाला मी शिकवलं की घाणेरड्या भांड्यातून जसे तुम्ही आणि मी पाणी पेत ना, जेवत ना, तसं आपलं जीवन जर घाणेरडं असलं, हो की नाही, देव तुमचा उपयोग करू इच्छित नाही. मी निलेशविषयी जे तुम्हाला साक्ष सांगितली, माहित आहे काय होतं ते? का त्याला असं वाटलं की हे काय आहे, कोणीच माझ्या संग असं बोललं नाही. त्याने काय बघितलं? देवाचं सामर्थ्य. ते कसं बघितलं? जेव्हा तुमचं जीवन पवित्र आहे, तुमच्या द्वारे देव कार्य करतो, काय का व्यक्तीचा उद्धार होतो. विचार करा, तुमच्या जीवनापासून एक विचार करा थोडंसं, की जर तुम्ही तुमचं जीवन पवित्र ठेवता, त्या समोरच्या व्यक्तीसाठी अनंताचं जीवन आहे, की देव तुमचा उपयोग त्याच्या जीवनासाठी करतो का, तो वाचल्या जातो. हे किती मोठी गोष्ट आहे. माझं जीवन वाचल्या गेलं का? कारण माझा जो पास्टर होता त्याचं जीवन पवित्र आहे, आणि त्याने मला संदेश सांगितला, देवाचे वचन सांगितलं. त्याच्या पवित्रतेमुळे माझ्यासारखा पापी वाचण्यात आला. आणि हे सगळे आशीर्वाद तुम्ही मुक्ता, कारण देव तुमचा उपयोग करू शकत नाही, कारण तुम्ही पुन्हा गुलामी स्वीकारली. पुढे आपण बघू. फक्त एवढंच नाही,
काही वचनं मी तुमच्यासाठी सांगतो का जेव्हा ही गोष्ट झाल्यावर तुम्ही ऐकत ना, देव तुमच्यावर, मी या पुढच्या एक तुम्हाला उदाहरणाद्वारे सांगतो, समजून घ्या. माझ्या मुलाला आपण या गोष्टी सहज बघतो, एखाद्या बर्थडे पार्टीला घेऊन गेलो, हो की नाही, तो माझा मुलगा आहे, याचा अर्थ तो जेही करतो ते माझ्यावर येतं, हो की नाही. जर तो चांगला करतो तर ते काय म्हणतील, अरे बापरे, नितीन इंगळेचा पोरगा आहे, किती चांगला आहे, हो की नाही. बापाला काय करतात, ते बापाला सन्मान देतात. आता समजा ह्या पार्टीमध्ये किंवा एखाद्या समूहात याला मी आणलं आणि हा वाईट करू लागला, वाईट बोलू लागला, हो की नाही, ते लोक काय करतील, अरे हा याचा पोरगा आहे, हा असा का करते, हो की नाही. आणि जेव्हा मी त्याला येऊन सांगतो, योहान सरळ वाग, चांगला राहा, हे काय झाली पहिली वॉर्निंग. आजच्या देवाच्या संदेशाद्वारे जर तुम्ही ऐकलं नसेल, देव तुम्हाला काय देत आहे, पहिली वॉर्निंग. ठीक आहे. पुन्हा एकदा जर त्यानं काही वेळानंतर त्याच गोष्टी केल्या, त्यानंतर मी काय करेल, त्याला दुसरी वॉर्निंग, याच्या पुढे असं करू नको, हे तुझी दुसरी वॉर्निंग आहे. आणि जेव्हा त्याने तिसऱ्यांदा तीच गोष्टी केली, काय करेल, मी त्याचा हात पकडेल आणि त्याला चल घरी. बरोबर. तसाच देव तुमचा हात पकडेल आणि चल घरी घेऊन जाईल. समजलं. कारण मी वचन सांगतो तुम्हाला. 1 कोरिन्थियन 11:29 म्हणतं, कारण जो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो, तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढून घेतो. म्हणजे तुमच्यावर देवाचा दंड येतो. का? कारण देवाचं जे शरीर जे तुमच्यासाठी मोडण्यात आलं आहे, जे पवित्र रक्त त्याने तुमच्यासाठी सांडवल्या गेलं आहे, आणि जर तुम्ही या गोष्टी करत असता तर तो काय म्हणतो, स्वतःवर दंड ओढून घेतो. 30वं वचन, याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत आणि काही जण मरण पावले आहेत. समजलं. आपल्याला असं वाटते काय फरक पडते पुन्हा गुलामी, पण जर तुम्ही देवाला ओळखलं आहे, कारण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही ओळखलंच नाही, तुम्ही तसेही मरणाकडे जाता. मी त्याच्यासाठी नाही, तुमच्यासाठी स्वातंत्र्य किंवा तारणाची गरज आहे. पण जर तुम्हाला स्वातंत्र्य भेटलं आणि पुन्हा तुम्ही त्याच गुलामीत जाता, देव म्हणतो हे आजार तुझ्यावर त्याचसाठी आले. मी तुम्हाला काय सांगितलं माझ्या मुलाविषयी, पहिली वॉर्निंग, की तुम्ही पश्चाताप करून पुन्हा या. तुम्हाला त्या घाणीतून मी बाहेर काढलं तरी तुम्ही त्याच्यात घुसता, तुमच्यावर पहिले आजार आलेले आहेत. वचन दुसरं काय म्हणतो, जर तुम्ही ऐकले नाही म्हणूनच तुमच्यावर मरण आणलं, कारण देवाने तुम्हाला सांभाळलं असतं, देवाने तुम्हाला आशीर्वादित केलं असतं, अधिक जीवन दिलं असतं. मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगतो. काल मी एक वचन वाचत होतो आणि त्या वचनामध्ये एक देवाचं वचन काय माहित आहे, जर तू तुझं मुख म्हणजे तुझी जीभ जर कंट्रोल करशील तर देव तुला अधिक आयुष्य देईल. मला विचारा, हो मला अधिक आयुष्य पाहिजे, पण कंडिशन काय आहे, तुझी जीभ कंट्रोल करणे, की तुझ्या लोकांविषयी वाईट न बोलणे, तुझ्या जीभीवर कंट्रोल ठेवणे. आणि जशी तुम्ही हे जीभ कंट्रोल करता, देव काय म्हणतो, तुला मी आयुष्य देईल. म्हटलं अरे ही गोष्ट आपल्याला पाहिजे, आपलं मन, आपले विचार, आपलं जीभ जे आहे त्याला कंट्रोल करणे. तसंच इथे देव सांगत आहे का जर तुमचं जीवन तुम्ही कंट्रोल करत ना, पुन्हा गुलामीत तेच जाता, तेच पाप करता, पहिले आजार होतील. आणि तो काय म्हणतो, पूर्वी आजारी आहेत आणि काही जण मरण पावले आहेत. 31वं वचन, परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. म्हणजे याचा अर्थ की स्वतःची परीक्षा करणे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पहिले तुम्हाला स्वातंत्र्य भेटले आहे का नाही, जर भेटलं असेल तर मग तुम्ही पुन्हा गुलामीत तेच जीवन जगता का नाही. त्या जीवनामध्ये जर तुम्ही जात असाल तर ख्रिस्त तुमच्यापासून आनंदित नाही, तो तुमच्यावर शिक्षा टाकेलच. ज्याही गोष्टीसाठी तुम्ही या जगात गेले त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापासून काढून घेईल. तो म्हणतो तुम्हाला आरोग्याची समस्या होतील, तुझ्यावर मरण सुद्धा येईल. या गोष्टी देवाच्या वचनात लिहिल्या आहे. जसं देवाचं वचन सांगतं की जोही हाक मारेल तो वाचवल्या जाईल, ते जितकं सत्य आहे. तो म्हणतो जोही या गोष्टी करेल पुन्हा त्या गुलामीत जाईल, त्याच्यावर हे प्रसंग येतील. मागच्या आठवड्यात तुम्हाला मी सांगितलं, दाविदाविषयी मी तुम्हाला गोष्ट सांगितली. तुम्ही आणि मी त्या दाविदासमोर काहीच नाही. तो एक राजा होता. तो देवाने त्याला एका मेंढपाळाला, इस्राईल हा जो जे राज्य आहे त्याच्यावर त्याला राजा म्हणून बसवलं. ते जेव्हा त्याने बेतशिबा संग व्यभिचार केले, दाविदाला वाटलं कोणीच बघत नाही, पण देवाला सगळ्या गोष्टी माहीत आहे. त्याने काय केलं, त्याचं राज्यच घेतलं नाही, त्या बेतशिबा संग जे लग्न झालं, तिचं जो पहिलं बाळ झालं त्याला खतम केलं. त्याच्या 4 पिढ्या शापित झाल्या आणि त्याच्या पूर्ण कुटुंबापासून ते राज्य घेऊन घेतलं. आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या. सांगण्याचं तात्पर्य, कुठलीच गोष्ट देवापासून लपत नाही. तुम्ही जेव्हा पुन्हा तिकडेकडे जाता, पहिलेच
म्हणजे तुमचे फक्त देव आशीर्वादच घेत नाही, तर तुमच्यावर देवाचा प्रकोप येतो आणि देव तुम्हाला घेऊन जातो. का? कारण तुम्ही ऐकत नाही. म्हणून मी तुम्हाला सदैव पवित्र जीवन जगण्यासाठी सदैव सांगत असतो. पण या वचनाच्या शेवटी जर तुम्हाला कळलं असेल का हो हे माझं जीवन आहे, पुन्हा मी त्या गुलामीत, कारण लक्षात ठेवा, तुम्हाला कळतं का तुमची शांती गेली, तुम्हाला कळतं का देव तुमच्यापासून आनंदित नाही, तुम्हाला कळतं की माझी परिस्थिती वाईट आहे, आणि जेव्हा तुम्ही पलटता, खरा विश्वास धरता, तुमची इच्छा असते की मला त्या गुलामीत पुन्हा जायचं नाही, विचार करा देव किती सामर्थ्यवान आणि किती कृपाशाळू आहे. कारण देवाचं एक वचन सगळ्यात शेवटी तो काय म्हणतो, हे जे तारलेले आहेत त्यांच्यासाठी दिलेलं आहे, जे पुन्हा गुलामीत गेलेले आहे त्यांच्यासाठी देवाने दिले आहे. तो काय म्हणतो, जर आपण आपली पापे कबूल करतो तर तो विश्वासू व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करेल. जर हे देवाचं वचन तुमच्या संग बोललं आणि तुम्हाला कळलं का ती व्यक्ती मी आहे जे पुन्हा गुलामीत जात आहे, ख्रिस्त म्हणतो जर तू हाक मारशील, आपले पाप कबूल करशील, मी तुझी क्षमा करतो, पुन्हा तुमचं जे देवासोबतचं जे रिलेशन आहे ते पुन्हा तो रिस्टोर करतो, तुम्हाला एक पवित्र जीवन जगण्याची संधी देतो आणि देव तुम्हाला आशीर्वादित करतो. हा संदेश तुमच्यासाठी आहे. तुम्ही ठरवा की मी गुलामीत आहे, मला स्वातंत्र्य भेटलं आहे, का मी स्वातंत्र्य मिळून पुन्हा गुलामीत आहे, हे तुम्ही स्वतःला ठरवणं. पण देवाला धन्यवाद, हो की नाही, की तुम्हाला तो त्या गुलामीतून काढू इच्छितो. पुन्हा तुम्ही तिकडेच पलटले असाल, लक्षात ठेवा काहीच वर्थ नाही म्हणजे काहीच किमतीची गोष्ट नाही जर तुम्ही पुन्हा त्या जुन्याच आयुष्याकडे जाता. कारण देव काय म्हणतो, जसा कुत्रा आपला ओलीकडे जातो, जशी धुतलेली डुकरीण पुन्हा एकदा त्या घाणीत जाते, त्यासारखी तुमची स्थिती होते आणि पहिलेपेक्षाही वाईट होते, प्लस तुमच्यावर आजार येतात. आणि जरी तुम्ही ऐकलं नाही, देव म्हणतो चल घरी, तुला निघायचं आहे. का? कारण तू माझा मुलगा झाल्यावर, तुला पवित्रता समजल्यावर, तू मला ओळखल्या असताना सुद्धा तू तेच केलं जे माझ्या विरोधात आहे. म्हणून तुम्ही निर्णय घ्या. हे संदेश संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला आमंत्रण आहे, आपल्या हृदयामध्ये तुम्ही ख्रिस्ताला विचार करा. पहिली गोष्ट की मला खरंच स्वातंत्र्य तरी भेटलं आहे काय, पहिले हा विचार करणं की माझ्या पापाची क्षमा झाली आहे का. नसेल तर तुम्ही ख्रिस्ताला हाक मारा, माझी क्षमा कर, तो तुम्हाला स्वातंत्र्य देईल. दुसरं, तुम्ही स्वतंत्र असाल आणि पापाकडे जात नसाल तर देवाला सहाय्य मागा की देव मला स्ट्रॉंग तू ठेव, तुझ्या पवित्र वचनावर तू ठेव की माझ्याद्वारे तुझा गौरव व्हावा. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्हाला स्वातंत्र्य भेटलं आणि पुन्हा तुम्ही गुलामीत जात असाल, देवाला क्षमा मागा की देवा माझी क्षमा कर, मी पुन्हा चुकले आणि पुन्हा त्या घाणीतच गेले, मला आज तुझ्या वचनाद्वारे माझी परिस्थिती कळली आहे, माझी क्षमा कर, मला पुन्हा तू धू, माझ्या पापाची क्षमा कर. आणि तो तुमचे सगळे पापाची क्षमा करून तुमचं जीवन बदलेल. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे की आपण एक पवित्र जीवन जगणे. पहिली गोष्ट, पवित्र जीवन कोणी स्वतःद्वारे जगू शकत नाही. आपण प्रत्येक जणांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहोत. पण जसे आपण ख्रिस्ताला हाक मारतो, येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, मला नरकात जाऊ देऊ नको परमेश्वरा, मी विश्वास ठेवते का तू देवाचा पुत्र आहेस, मी विश्वास ठेवतो की तू स्वर्गाची जागा माझ्यासाठी सोडली आणि या पृथ्वीवर आला परमेश्वरा, यासाठी परमेश्वरा की माझ्या पापाची शिक्षा तू घ्यावीस. ओय प्रभू माझी क्षमा कर, मला नवीन जीवन तू दे. आणि जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, जसं आपण ऐकलं की तुम्हाला तो सगळ्या पापाच्या गुलामीतून बाहेर काढतो, नवीन जीवन तू देतो, तुमच्यापाशी तारणाची साक्ष असतात, तुम्हाला माहीत असतं की मला स्वातंत्र्य भेटलं. आणि हे जर तुमच्यापाशी नसेल तर तुम्ही याच समय ख्रिस्ताला हाक मारा, म्हणा माझी क्षमा कर. आणि जर तुमच्यापाशी खात्री असेल का मला स्वातंत्र्य भेटलं आहे, गुलामीतून मी सुटलेली आहे, ख्रिस्ताद्वारे मला तारण भेटलं आहे, माझ्या पापाची क्षमा झालेली आहे, असा एक दिवस होता ज्या वेळेस माझे सगळे ओझे खाली पडले, ख्रिस्ताने मला वाचवलं. आणि जर तुम्ही अजून पुन्हा त्याच गुलामीत जात असाल, देव म्हणतो की तू क्षमा माग. त्याची इच्छा आहे का तुम्ही पुन्हा त्या घाणीत जाऊ नये, त्या जगाच्या घाणीत जाऊ नये. कारण त्याच्यामुळे देव तुमच्यासोबत आनंदित नाही, देव तुमचा उपयोग करून घेत नाही, देवाचा न्याय तुमच्यावर आहे, तुम्हाला त्याच्याविषयी उत्तर देणं आहे, देवाचा प्रकोप आहे. देवाचे वचन आपण ऐकले की आजार, मृत्यू या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीवर ज्याचं स्वातंत्र्य झालं आणि पुन्हा तो गुलामीत जातो. आज थोड्या वेळसाठी तुम्हाला बरं वाटत असेल, पण देव म्हणतो वाट बघ, माझा शब्द कधीच चुकणार नाही. ज्या शब्दाने मी तुला वाचवलं तोच शब्द तुला सांगत आहे की तू पापापासून दूर जा, पुन्हा माझ्याकडे वळ, पुन्हा जुन्या आयुष्यात जाऊ नको.
आणि ख्रिस्त त्या गोष्टी तुमच्यासाठी करेल. पण जेव्हा तुम्हाला समजलं की हो मी त्या पुन्हा गुलामीत अटकली आहे आणि देवाचे वचन सांगतो की तू माझ्याजवळ ये, माझी क्षमा माग आणि मी पुन्हा सगळ्या पापापासून तुला क्षमा करेल, पुन्हा एकदा तुम्हाला तो संधी देण्या इच्छितो. आणि जर तिसरे सगळ्यात महत्त्वाचे ते देवाला आवडणारे आहेत, ज्यांना स्वातंत्र्य भेटलं आणि ते कधीच जुन्या आयुष्याकडे जात नाही. ते स्ट्रगल करतात, ते पापात पडतात, पण देवाला क्षमा मागतात आणि पुढे नवीन जीवन रोज स्वतःची क्षमा घेऊन एक नवीन पवित्र जीवन जगण्यासाठी ख्रिस्ताला हाक मारतात, त्याच्या वचनावर चालतात. आणि तेच लोक देवाला आवडणारे आहेत आणि त्याच लोकांचा देव उपयोग करतो. त्यांच्यासाठी इटर्नल म्हणजे शाश्वताचे सगळे रिवॉर्ड आणि सगळ्या गोष्टी देवाने त्यांच्यासाठी राखून ठेवल्या आहेत. आणि जर तुम्ही पवित्र जीवन जगत असाल, अधिक पवित्र मी कसा होऊ की देवाने माझा उपयोग करावा आणि मला चांगलं जीवन द्यावं, मला आशीर्वादित करावं, माझं कुटुंब आशीर्वादित करावं, माझं आरोग्य आशीर्वादित करावं. जेव्हा देवाच्या पवित्रतेवर तुम्ही चालता, देव तुमच्यापासून आनंदित असतो आणि तो तुमची काळजी घेतो. तुम्ही ठरवा तुम्ही कुठे आहात. आजचा संदेश तुम्हा प्रत्येकासाठी की तुम्ही चेक करणे की माझी परिस्थिती काय आहे. मी गुलाम आहे, तर तुम्ही ख्रिस्ताकडे आपल्या तारणासाठी जा आणि तो तुम्हाला स्वातंत्र्य देईल. तुम्ही स्वातंत्र्य मिळवल्यानंतर पुन्हा गुलामीत जात असाल, तुम्ही ख्रिस्ताला क्षमा मागा आणि तो पुन्हा तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. आणि जर तुम्ही स्वातंत्र्य झाल्यावर पवित्र जीवन जगत आहात, देवाला गौरव, कारण तो त्यांना तुमच्यावर प्रीती करतो आणि त्याची इच्छा आहे का तुम्ही अधिक आणि अधिक त्याच्या वचनावर चालावं आणि तुमच्याद्वारे त्याचा गौरव व्हावा. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो आजच्या संदेशासाठी, आजच्या वचनासाठी. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. त्यांच्या हृदयासंग तू बोल परमेश्वरा, त्यांना त्यांची आत्मिक स्थिती दाखव परमेश्वरा. होय प्रभू, जे जीवनाचं महान सत्य आहे परमेश्वरा ते समजण्यासाठी, होय प्रभू, एकच लाईफ आहे, एकच संधी आहे परमेश्वरा. त्यांना कळू दे परमेश्वरा, सगळ्यात महत्त्वाचं आत्मिक आहे, शारीरिक नव्हे. कुठलीच गोष्ट टिकणार नाही, कुठलीच गोष्ट राहत नाही, क्षणिक आहे आणि क्षणातच खतम होऊन जातं. आणि प्रत्येकाने आपले डोळे, आपलं मन आत्मिक गोष्टीकडे, होय परमेश्वरा, याकडे लावावं. आणि होय प्रभू, इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो जो अजूनही गुलामीत आहे परमेश्वरा, त्या पापाच्या प्रभू त्याला तू सहाय्य कर की त्याने तुला हाक मारावी परमेश्वरा, आपला तारणारा म्हणून स्वीकारावं. आणि परमेश्वरा, जे महान तारण तुझ्यापासून आहे ते घ्यावं आणि सगळे आपले पापाचे जाळे आणि सगळ्या पापाच्या बंधनातून मुक्त व्हावं. यासाठी मी प्रार्थना करतो. जो परमेश्वरा स्वातंत्र्य मिळवल्यावरही पुन्हा गुलामीत जात आहे, त्याला तू सहाय्य कर, कारण तू त्याच्यावर प्रेम करतो म्हणूनच तू हा संदेश दिला आहे. कारण तुझी इच्छा आहे की त्याने परत फिरावे, होय करे तुझ्याकडे फिरावे. त्याला तू सहाय्य कर आणि निर्णय घेण्यासाठी आणि एक पवित्र योग्य जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. धन्यवाद मानतो. आणि होय प्रभू, जे तुझ्या वचनावर जगत आहे, जे तुझ्या वचनावर चालत आहे, त्यांना अधिक आशीर्वादित कर की त्यांच्याद्वारे तुझा गौरव व्हावा. धन्यवाद मानतो. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. आजच्या संदेशासाठी, आजच्या भक्तीसाठी तुझे धन्यवाद मानतो. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.